इंचभर जरी वन विभागाच्या जमिनीत अतिक्रमण केलं तरी सामान्य माणसावर तत्काळ कारवाई होते, नोटीस येते, दंड बसतो, कधी घरही पाडलं जातं। कायदा तेव्हा खूप कडक असतो, अगदी निर्दयी। पण आज कर्जतच्या बोरगाव परिसरात प्रश्न उलटा उभा राहतो। इथे इंचभर नाही तर गावच्या गाव पाण्याखाली जाणार आहेत। पिढ्यानपिढ्या जपलेली शेती, मातीत मिसळलेलं आयुष्य आणि त्यावर उभा केलेला संसार, हे सगळं एका प्रकल्पासाठी संपवण्याची तयारी सुरू आहे। मग इथे कायदा कुठे जातो? इथे नियम का बदलतात? ज्यांनी कधी जंगल तोडलं नाही, उलट त्या जमिनीशी नाळ जपली, त्यांनाच आता विकास नावाखाली उकरून टाकलं जातंय। 4 गावे, 12 आदिवासी वाड्या आणि हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार, हा फक्त आकडा नाही, ही हजारो आयुष्यांची कथा आहे। शहरांना पाणी हवंय हे मान्य, विकास हवा हेही खरं, पण तो विकास जर एखाद्याच्या जगण्यावरच पाणी सोडत असेल तर तो विकास की अन्याय? सगळ्यात वेदनादायक गोष्ट म्हणजे या सगळ्यात त्या शेतकऱ्यांचा आवाज कुठे ऐकू येत नाही। जनसुनावणी नाही, संवाद नाही, फक्त निर्णय वरून घेतलेला आणि खाली लादलेला। या निर्णयाविरोधात गावकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला, आपला संताप व्यक्त केला। मात्र प्रांत अधिकाऱ्यांनी हा विषय आमच्या अधिकारात नाही अशी भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांच्या नाराजीत आणखीन भर पडली। शेतकऱ्यांनी दिलेलं निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडून शासनापर्यंत पोहोचवू अशी आश्वासनं प्रशासनाकडून देण्यात आली, पण यानंतरही ठोस निर्णय कधी आणि कसा घेणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। आज हे शेतकरी फक्त जमिनीसाठी लढत नाहीयेत, तर त्यांच्या अस्तित्वासाठी उभे आहेत। आणि ही लढाई केवळ कर्जतची नाही, ही प्रत्येक त्या माणसाची आहे ज्याचं आयुष्य विकास या शब्दाखाली दुर्लक्षित केलं जातं। म्हणून सामान्य माणसासाठी एक नियम आणि प्रकल्पांसाठी दुसरा नियम का?